हॅलो एव्हरीवन, दिस इज कृष्णा भानुसे हियर. आपण या व्हिडिओ मॉड्यूलमध्ये आज एका सिंपल मॅनरनी आणि आपल्या मराठी भाषेमध्ये गोल सेटिंग म्हणजे काय आहे, त्याचं काय महत्त्व आहे आणि एक्झॅक्टली आपल्याला गोल सेटिंग करायची कशी त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. खूप मोठ्या प्रमाणावर या गोल सेटिंग बद्दल बोललं जातं, सांगितलं जातं, शिकवलं जातं. मात्र मोस्ट ऑफ द लोक जे या डे टू डे बिझनेस लाईफमध्ये किंवा कोचिंगच्या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे किंवा इतर कन्सल्टेशनच्या बिझनेसच्या माध्यमातून जे भेटतात आणि चर्चेतून जेव्हा कळतं की म्हणजे अर्ध वय पार झालेलं आयुष्यातलं त्या व्यक्तीला पण नेमकं एक्झॅक्टली माहित नसतं की ठीक आहे, तुमचा काय या महिन्याचा इन्कमचा गोल आहे, या वर्षाचा काय आहे किंवा लाईफ टाईमचा काय गोल आहे. तर याबद्दल असे काही कॅल्क्युलेशन्स मी काही ते ठरवलेलं नाही. या प्रकारचे उत्तर मॅक्सिमम लोकांकडनं येतील किंवा येतात. इवन या गोल सेटिंगचं महत्व एज्युकेशनल लाईफ पासूनच सुरू होतं. म्हणजे अगदी सुरुवातीच्या प्रायमरी एज्युकेशनल लाईफमध्ये जरी गोल सेटिंग आपली परफेक्ट असली तर त्याच दिशेने किंवा त्या गोलला साध्य करण्यासाठी किंवा गोलला मिळवण्यासाठी काही स्टेप्स आपल्याकडनं घेतल्या जातात, काही ऍक्शन्स आपल्याकडनं घेतल्या जातात आणि आपली पॉसिबिलिटी त्या गोलपर्यंत पोहोचण्याची, त्या गोलला अचीव करण्याची, ते ध्येय आपलं साध्य करण्याची खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. तर आपण हा नेमका गोल सेटिंग पार्ट काय आहे याबद्दल आता विस्ताराने जाणून घेऊयात. थोडक्यात वाय गोल सेटिंग इज इम्पॉर्टंट. गोल का इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये? कारण गोल्स हा एक प्रकारे तुमचा डेस्टिनेशन आहे. म्हणजे तुम्ही ठरवलेला गोल, मग तो कुठलाही गोल असो, तुमच्या कुठल्याही ऍस्पेक्टने, कोणाचा फायनान्शियल असेल, कोणाचा हेल्थचा असेल, कोणाचा पर्सनल असेल, कोणाचा करिअरच्या बाबतीत असेल, कोणाचा पर्टिक्युलर एखादा बिझनेस मधल्या अचिव्हमेंटचा असेल, कोणाचा एखादी पोस्ट किंवा एखादं प्रोफेशन किंवा ऍज अ नोकरी म्हणून काय एखाद्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये जाणं हा त्याचा गोल असू शकतो. कोणासोबत काय म्हणतात त्याला लग्न करणं हा गोल असू शकतो. या प्रकारे कुठल्याही प्रकारचा गोल जो किंवा आपलं जे उद्दिष्ट किंवा ध्येय आहे त्याचं खूप महत्व आहे. याचं कारण असं आहे की गोल्स आर इम्पॉर्टंट इन द सेन्स दॅट दे गिव्ह यू डायरेक्शन इन लाईफ. म्हणजे नेमकं जायचं कुठं आहे याची डायरेक्शन तुम्हाला या गोलमुळेच भेटणार आहे. जर लाईफमध्ये गोल नसेल, मग तो कुठलाही गोल म्हणजे डायरेक्टली याला खूप सारे लोक करिअरशी किंवा पैसा म्हणजे वेल्थ क्रिएशन किंवा आयुष्यात काय करायचं याशी जोडतात. पण इतका छोटा किंवा इतका सिंपल एका ओळीत सांगण्यासारखा या गोलचा अर्थ नाहीये. गोलचा अर्थ असा आहे की आज आत्ता या क्षणाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे रेकॉर्ड करून यातनं एक चांगला मेसेज तुमच्यापर्यंत देणं हा माझा गोल आहे, जो की मी कदाचित काल परवा 2-3 दिवसात ठरवला असेल. तो ठरवल्यामुळे काय झालंय की या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचं प्रिपरेशन मला करण्याची स्टेप आली. म्हणजे थोडक्यात मला ऍक्शन घ्यावं लागलं. मग मी त्याच्यावर तयारी केली. त्यानंतर हा व्हिडिओ किंवा याच्यासाठी लागणारं सगळं मटेरियल मी कलेक्ट केलं. याच्यामध्ये असणारा हा प्रत्येक डिझाईन असेल किंवा हे जे काही सेंटेन्सेस लिहिलेले ते सेंटेन्सेस मी टाईप केले, त्या डिझाईन्स मी क्रिएट केल्या. याला कुठला इफेक्ट द्यायचा, काय द्यायचा, कुठल्या मुद्द्यावरती काय बोलायचं याबद्दलचं मी प्रिपरेशन केलं. तेव्हा कुठं जाऊन हा व्हिडिओ मी तुमच्या समोर आणू शकतोय. याचा अर्थ काय की जर माझ्या गोलमध्ये म्हणजे शॉर्ट टर्म गोलमध्ये जर हे नसतंच की मला तुम्हाला गोल सेटिंग च्या बद्दल माहिती द्यायची आहे किंवा या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायचं, तर हा व्हिडिओ बनण्याचा प्रश्नच नव्हता. त्याच प्रकारे कुठलीही गोष्ट म्हणजे अगदी गोल सेटिंगला फार सिरियसली आणि मोठ्या गोष्टींसोबत कनेक्ट करण्याच्या ऐवजी आज तुम्हाला काय अकम्प्लिश करायचंय किंवा आज तुमचा शाळेमध्ये किंवा तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुम्ही जर करिअरमध्ये नोकरीत असाल तर तुमच्या ऑफिसमध्ये जाऊन तुमचा काय गोल आहे किंवा तुमच्या घरी ऍज अ म्हणजे आपल्या आईवडिलांच्या प्रती आपला काय गोल आहे, फॅमिली मेंबर्सच्या साठी आपला काय गोल आहे. आज मला त्यांना कुठेतरी पार्कमध्ये मुलांना फिरायला घेऊन जायचं, हा पण एक गोल असू शकतो. तर अशा प्रकारे या गोल सेटिंगचं महत्व खूप आहे.
कारण तुम्हाला डायरेक्शन लाईफ मध्ये देण्याचं काम या गोलच्या माध्यमातून होतं. आणि डायरेक्शन ही इनडायरेक्टली ऍक्शन साठी खूप गरजेची आहे. कारण तुम्हाला कुठल्या दिशेने ऍक्शन घ्यायची आहे, काय करायचंय, तुम्हाला ती दिशा जर कळाली तर त्या दिशेने तुमचे ऍक्शन्स घेतले जातील. फॉर एक्झाम्पल माझ्या किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत असं घडलेलं असेल, माझ्यासोबत तर पर्टिक्युलरली हे झालेलंच आहे की एज्युकेशनल लाईफ मध्ये असा कुठला एखादा पर्टिक्युलर गोल किंवा पर्टिक्युलर एखादी गोष्ट किंवा एखादं फील्ड, एखादं करिअर हे करायचा असा कधी गोलच नव्हता. म्हणजे काही म्हणजे माहीतच नव्हतं थोडक्यामध्ये त्यावेळेसची जी एज्युकेशनल सिस्टम आहे किंवा ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये पॅरेंट्सने आम्हाला वाढवलंय. कारण मध्यमवर्गीय किंवा लोअर मिडल क्लास या याच्यामध्ये गोल किंवा या गोष्टींबद्दल फारसं बोललं जात नाही, किंवा त्या कोणीतरी याचा मुलगा ते करतोय हा गोलच्या नावाने थोडासा एक पुसटशी कल्पना असते की अरे त्याचं चांगलं आहे ते करिअर, मग तू पण हे करायला पाहिजे. याच्या पलीकडे काही गोल वगैरे त्यावेळेस नव्हता. त्या मानाने आजची जी पिढी आहे या इंटरनेटमुळं बऱ्याचशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतायत. गोल सेटिंग बद्दल घराघरात पण बोललं जात आहे. तर त्यामुळे त्यांचं त्या मानाने वेल प्लॅन एज्युकेशनल लाईफ असते. म्हणजे सपोज जर एज्युकेशनल लाईफ मध्येच मला किंवा एखाद्या अजून कुठल्याही XYZ विद्यार्थ्याला कळालं की त्याला डॉक्टर व्हायचंय, तर ऑब्व्हियसली त्याचं जी वाचनाची रुची असेल किंवा त्याचा जो शिक्षणाचा इंटरेस्ट असेल तो त्या बायोलॉजी किंवा रिलेटेड टू मेडिकल या सब्जेक्टशी जोडला जाईल. त्या बाबतीतलं तो जास्तीत जास्त रिसर्च करेल, त्या बाबतीतलं तो पुस्तकं वाचेल, त्या बाबतीतलं ज्ञान तो घेण्याचा प्रयत्न करेल. 7वी 8वी 9वीला त्याचं ठरलंय की त्याला मेडिकलला जायचं, त्यामुळे त्याच्या आईवडिलांना पण एक लक्षात येईल की याची डायरेक्शन मेडिकल आहे, मग आपण ऍक्शन काय घ्यायला पाहिजे. तर त्या व्यक्तीला पर्टिक्युलर त्या सब्जेक्टच्या क्लासेसला 8वी पासून आता जे काही क्लासेस आलेत ते प्रिपरेशनचे क्लास किंवा बऱ्याचशा त्याला एक्झाम्स आहेत त्या सीईटी वगैरे क्रॅक करण्यासाठीचे प्रिपरेशन किंवा प्री फाउंडेशन असे क्लासेस त्याला लावले जातील. तर अशा प्रकारे तुमचा जर गोल डिफाईन असेल तर त्या गोलला अनुसरून, त्या दिशेला अनुसरून ऍक्शन्स तुमच्या लाईफमध्ये घेतले जातात, किंवा ते ऍक्शन घेण्यासाठी जे कोणी लोक रिस्पॉन्सिबल आहेत त्यांना ती ऍक्शन घ्यायची हे कळतं. टू रिच एनिवेअर ऍटलिस्ट यू शुड नो वेअर यू हॅव टू गो. म्हणजे कुठेही पोहोचण्यासाठी, मग ते आयुष्यात असू द्या, प्रवासात असू द्या, करिअरमध्ये असू द्या, बिझनेसमध्ये असू द्या, ऍटलिस्ट तुम्हाला कुठं जायचंय त्याची एक कल्पना तरी तुम्हाला पाहिजे. नाहीतर तुम्ही घरातनं बाहेर निघालेत, प्रवासाचं बेस्ट ऑफ द बेस्ट साधन तुमच्याकडे, मग ती कार असेल किंवा बस असेल, एरोप्लेन असेल, सुपर कार असेल, ट्रेन असेल, काही असेल, पण त्या ठिकाणी किंवा त्या प्रवासामध्ये त्या सपोज तुम्ही कारमध्ये चाललेत आणि तुम्हाला माहितच नाही कुठं जायचंय, तर ऍब्सोल्युटली तिथं काहीच पॉसिबिलिटी नाही की तुम्ही कुठं पोहोचाल. कारण तुम्हाला आयडियाच नाहीये. तुम्ही स्टेशनला गेले, तुमच्याकडे पैसे पण आहेत, सगळं आहे, तुम्ही तिकीटच्या काउंटर पर्यंत पण गेले, पण तुम्ही जायचंय कुठं, तुम्हाला लंडनला जायचंय, पॅरिसला जायचंय, भारतात आणखी कुठं जायचंय हे जर तुम्हाला माहितच नसेल, तर समोरील व्यक्ती किंवा ती एवढी मोठी ट्रेन, इतका मोठा तो इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला कुठेही नेण्याच्या साठी मदत नाही करू शकणार. किंवा तुम्ही एअरपोर्टला जरी चाललेत, तर एअरपोर्टला जात असताना जर तुमचं गोलच तुम्हाला माहित नाही की तुम्हाला खरंच देशातच कुठेतरी जायचंय लोकेशनला की तुम्हाला देशाच्या बाहेर जायचंय, तर कुठल्याच प्रकारची पॉसिबिलिटी नाही की ती इतकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पण तुम्हाला कुठेतरी घेऊन जाईल. कारण यू विल नॉट बी एबल टू ऑन बोर्ड. तुम्ही तिकीटच घेऊ शकणार नाही, तुम्ही त्या प्रवासाला सुरुवातच करू शकणार नाही. त्यामुळं खूप महत्वाची गोष्ट आहे की टू रिच एनिवेअर ऍटलिस्ट यू शुड नो वेअर यू हॅव टू गो. गोल सेटिंगची सुरुवातीची फेज हीच आहे की ते काय होईल, कसं होईल, यापूर्वी काय करायचंय आणि कुठं जायचंय हे तुम्हाला 100% तुमच्या स्वतःशी तुम्हाला कल्पना त्याची असायला पाहिजे. गोल सेटिंगच्या बाबतीत हे उदाहरण बऱ्याच वेळेस दिलं जातं की एक छोटीशी गाडी आहे मारुती 800 सपोज 500 700 800 सीसीची, आणि एक दुसरी गाडी आहे BMW जी की 2 4 5 हजार सीसीची असेल मे बी. ती स्पोर्ट कारच्या रेंजमध्ये किंवा प्रीमियम कारच्या रेंजमध्ये येते, जिचं इंजिनही खूप मोठं असतं, सेफ्टी खूप मोठी असते. मात्र त्या दोनही गाड्यांनी प्रवास सुरू केला पुणे ते औरंगाबादचा, साधारणतः 200-250 किलोमीटरचं हे अंतर असेल. आणि त्यापैकी जी मारुती कार आहे ती खूप छोटी असल्यामुळे ऑब्व्हियसली जी स्पीड कमी असणार आहे, तिचं पिकअप कमी असणार आहे, कंट्रोल कमी असल्यामुळे जास्त पळवता येणार नाही.
BMW जी आहे ती खूप सुसाट किंवा फास्ट चालवता येईल. मात्र रस्त्यामध्ये पाऊस किंवा धुक्याचं वातावरण आलं आणि जी BMW आहे त्या BMWच्या विंडशिल्डला साफ करणारं जे वायपर असतं ते वायपर त्याचं काम करत नाही, मात्र मारुतीचं काम करतंय. तर अशा केसमध्ये साधारणतः त्या BMWच्या मानाने किमतीत 10% आणि सीसीच्या बाबतीतही 10% असणारी गाडी त्या BMW पेक्षा अपेक्षित वेळेत, म्हणजे त्या BMWच्या मानाने खूप कमी वेळेमध्ये औरंगाबाद पर्यंत पोहोचेल. कारण याचं काय की त्याला विजन म्हणजे दिशा त्याला दिसतच नाही कुठं जायचंय त्या सेकंड कारला. या प्रकारचे अनेक उदाहरणं तुम्हाला गोल सेटिंगच्या बाबतीत देता येतील किंवा तुम्ही इतर काही व्हिडिओज मध्ये ऐकले पण असतील. तर इकडं या ठिकाणी सांगण्याचा महत्वाचा मुद्दा हाच आहे की तुम्हाला जायचं कुठे किंवा करायचं काय हे तुमचं डिफाईन पाहिजे. आता हे जे तुम्ही एक इतकं मोठं अजस्त्र जहाज बघताय, म्हणजे हजारो लाखो टनाचं वजन वाहून नेणारं, म्हणजे एका कॉन्टिनेंट पासून दुसऱ्या कॉन्टिनेंट पर्यंत, एका खंडातून दुसऱ्या खंडात, म्हणजे जगात ट्रान्सपोर्टेशनसाठी जर सगळ्यात मोठ्या प्रमाणावर माल वाहतुकीसाठी वापरलं असेल तर ही सागरी वाहतूक आहे. आणि याच्या बाजूला तुम्हाला एक छोटीशी जहाज दिसत असेल जी शिप आहे, जहाज म्हणण्यापेक्षा, जी या मोठ्या शिपच्या मानाने, या मोठ्या जहाजाच्या मानाने अगदी तिचं मुंगी एवढंच अस्तित्व आहे. या 2 जहाजी जर बंदरातनं निघाल्या एकाच वेळेला आणि यापैकी जी मोठी जहाज आहे त्या मोठ्या जहाजीला डेस्टिनेशन दिलं गेलं नाहीये, म्हणजे तिला मॅप दिला गेला नाही, नेव्हिगेशन कुठं जायचंय, आणि या छोट्या जहाजाला नेव्हिगेशन दिलं गेलंय, तर 100% पॉसिबिलिटी की हे इतकं मोठं अजस्त्र दिसणारं जहाज समुद्रामध्ये कुठंतरी हरवून ते बुडून जाईल. कारण कुठल्या तरी एका पॉइंटला त्याच्यातलं फ्युल संपणार आहे, त्यातलं इंधन संपणार आहे, त्याला ग्लाइड किंवा काय म्हणतात त्याला नेव्हिगेट करणं मुश्किल होईल. लाटा, वारं किंवा कुठल्या तरी चुकीच्या दिशेला तरी जाऊन एखाद्या किनाऱ्याला धडकल आणि बुडून जाईल, ही 100% शक्यता आहे. कारण त्याच्याकडं डेस्टिनेशन नाहीये, म्हणजे त्याला कुठं जायचं हे माहित नाही. आणि त्या मानाने हे छोटस अस्तित्व नसणारं जे छोटस शिप आहे त्याच्याकडे नकाशा असल्यामुळे मात्र ते 100% जे काही त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे ठरवलं गेलेलं लोकेशन आहे, जी काही त्याची फ्युल कॅपॅसिटी, जो काही त्याचा पल्ला गाठण्याची क्षमता आहे, तिथपर्यंत ते 100% जाईल. इतकं महत्व या गोल सेटिंगचं आहे. आता हॅव्हिंग गोल इज लाईक हॅव्हिंग अ मॅप. तुमच्याकडे एक नकाशा असल्यासारखं आहे. यू नो व्हेअर यू आर हेडिंग, कुठल्या दिशेने तुम्ही चाललाय तुम्हाला माहिती आहे. आणि यामुळे तुम्हाला मोटिवेशन, एनर्जी आणि खूप ऊर्जा भेटती त्या दिशेने जाण्यासाठी. बऱ्याच वेळेला गोल नसल्यामुळं किंवा गोल नाहीये यामुळं नेमकं उठायचं कशासाठी, सकाळी दिवस कशाला सुरू करायचा, करायचं काय, या प्रश्नात खूप जण गांगरून जातात. आता तुम्हाला जर सकाळी उठण्यासाठी किंवा उठून आता काय करायचं हा विचार करण्याची वेळ तुमच्यावरती असेल तर तुम्ही खूप सिरियस प्रॉब्लेम मध्ये आहात, हे लक्षात घ्या. कारण तुमच्याकडं यू डोंट हॅव एनी रिझन टू गेट अप इन द मॉर्निंग. म्हणजे तुम्हाला सकाळी उठून काय करायचं याच्यासाठी रिझन जर शोधावं लागत असेल तर तुम्हाला तुमच्या गोल सेटिंग वरती काम करावंच लागेल. गोल सेटिंग तुम्हाला सकाळी मोटिवेट करेल, म्हणजे अगदी असं म्हणतात ना की खूप झपाटलेले गोल ज्यांचे असतात त्यांना रात्री झोपू देत नाहीत ते गोल, त्याप्रमाणे तुम्हाला रिलॅक्स व्हायला वेळ देणार नाही तुमचे गोल. ऑब्व्हियसली तुम्ही तुमचे गोल अचीव्ह केल्यानंतर पाहिजे तेवढं रिलॅक्स आणि रिलॅक्सेशनची लाईफ जगू शकता, पण त्यासाठी तुम्हाला अगोदर गोल असावा लागेल, गोलच्या मागे झपाटल्यासारखं पळावं लागेल. या बाकी सगळ्या गोष्टी होण्यासाठी, मेहनत करण्यासाठी तुमचं गोल असणं, म्हणजे राईट वे किंवा रॉंग वे हे शिकवण्याचं किंवा हे सांगण्याचं काम किंवा हे कळण्याचं काम केवळ गोल मधनं होऊ शकतं. आता सपोज तुम्ही ज्या व्यक्तीला एखादा गोलच नाहीये किंवा चुकीचा गोल आहे, चुकीचा गोल म्हणजे जर मी एखादी भिंत, घराची भिंत ढकलण्याचा प्रयत्न सुरू केला की माझा गोल आहे की ही भिंतच मला हलवायची, आणि मी 24 तास मेहनत केली, ढकलून, नंतर थकलो आणि बाजूला बसलो, आणि जर मी ह्या कन्सिडरेशनला जात असेल की काहीच खरं नाही, मेहनत करून काहीच फायदा होत नाही, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे की बरोबर आहे? ऍब्सोल्युटली रॉंग स्टेटमेंट आहे. कारण जी गोष्ट पॉसिबल नाहीये, जी होणार नाहीये, ज्या गोष्टीची माझी कॅपॅसिटीच नाही ती मी करण्याचा प्रयत्न करतोय. तर या प्रकारे तुम्ही राईट वेनी जाताय की रॉंग वेनी हे तुम्हाला कळण्यासाठी यू शुड मस्ट हॅव गोल. म्हणजे तुमच्याकडे एक नकाशा असेल, एक मॅप असेल, तुम्हाला कुठल्या दिशेने जायचंय, काय अचीव्ह करायचंय त्यासाठी. गोल सेटिंगच्या बाबतीमध्ये आणखी एक मोठं कन्फ्युजन दिसतं की गोल म्हणजे खूप काहीतरी लाईफमध्ये जे अचीव्ह करायचंय, एकदम अल्टिमेट डेस्टिनेशन, किंवा शेवटी
किंवा गोलच्या बद्दल काही लोकांच्या सोबत चर्चा करताना त्यांचं डायरेक्ट फायनल गोल येतं की मला रिटायरमेंटच्या नंतर एक फार्म हाऊस बांधायचंय, 5-10 एकर जमीन असायला पाहिजे आणि रिलॅक्स आपल्याला तिकडं ती लाईफ जगायची आहे. तर हा ठीक आहे, तो पण एक गोलचा पार्ट आहे, पण गोलला तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टींसोबत टेस्ट करायला पाहिजे, अलाइन करायला पाहिजे. इट्स बेटर टू हॅव अ सिम्पल ऑर नॉट सो इम्पॉर्टंट गोल दॅन हॅव्हिंग नो गोल्स ॲट ऑल. कुठल्याही प्रकारचा गोल नसण्यापेक्षा छोटे छोटे गोल, म्हणजे जसं की एखाद्या व्यक्तीला गाडी चालवता येत नसेल, त्याला ड्रायव्हिंग शिकायची, हा पण गोल असू शकतो. एखाद्या व्यक्तीला जर इंजिनिअरिंग मध्ये किंवा इंजिनिअरिंग साईडच्या अगदी ज्या IRS किंवा ज्या नॅशनल लेवलच्या एक्झाम्स आहेत किंवा IIT यांना क्रॅक करून काहीतरी त्याला अचीव करायचंय, तर ठीक आहे, त्याचा तो गोल IIT हा असू शकतो, पण त्यासाठी त्याला छोटे छोटे गोल अगोदर ठरवावे लागतील. जसं की त्याच्यासाठीचे जे प्रिपरेशनच्या एक्झाम्स आहेत त्या क्रॅक करायच्या आहेत, किंवा त्यासाठी लागणारी प्रोफिशियन्सी, जर मॅथमॅटिक मध्ये तो माणूस थोडासा डाव आहे तर त्याला त्याच्यावरती काम करायचं, हा त्याचा गोल असू शकतो. किंवा या वर्षी त्या एक्झाम मध्ये क्रॅक झालेल्या 10 लोकांचे इंटरव्ह्यू आणि त्यांची जी दिनचर्या आहे ते त्याच्यासाठी, किंवा त्यांच्याशी संपर्क साधून किंवा त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून ती सगळी माहिती मिळवायची, हा पण गोल असू शकतो. कारण त्या 10 लोकांची स्टडी केल्याच्या नंतर नेमकं मला काय करायचं किंवा त्या व्यक्तीला काय करायचंय त्या अचिव्हमेंट पर्यंत जायला, याचा त्याला एक अंदाज येऊ शकतो. तर अशा प्रकारचे छोटे छोटे गोल पण तुम्ही ठरवायला पाहिजे. छोटे छोटे गोल पण ठरवायला पाहिजे म्हणण्यापेक्षा तुम्ही सुरुवात ही छोट्या गोल्स पासूनच करायला पाहिजे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की नेमकं काय करायचंय लाईफ मध्ये यासाठी खूप मोठ्या गोलचा विचार करत 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 कुठलाच गोल सेट केला जात नाही. आणि गोल सेटिंग ही काय अशी गोष्ट नाही की दररोज आपण टेबलवरती बसून त्याच्याबद्दल विचार करू. खूप विचारपूर्वक वेळ काढून तुम्हाला या गोष्टीबद्दल ऍक्शन्स घ्यायला पाहिजे. पण आपण दुर्दैवाने या गोष्टीकडे लक्ष तेवढंसं फारसं देत नाही, तितकं इम्पॉर्टन्स आपण याला देत नाही. तुम्हाला जर याचं एक्झाम्पल बघायचं असेल ना, तर तुम्ही आज दिवसभरामध्ये तुम्हाला भेटणाऱ्या 10 लोकांना त्यांच्या गोल बद्दल तुम्ही विचारून बघा की नेमकं काय त्यांना अल्टिमेट त्यांचं काय करायचं त्यांना लाईफमध्ये, किंवा ह्या महिन्याचा काय गोल आहे, या आठवड्याचा काय गोल आहे, या वर्षाचा काय गोल आहे. तर तो त्यांच्याकडे ऍब्सोल्युटली नसणार आहे. आणि असं नाही की त्यांना गोल सेटिंग बद्दल माहित नाहीये, पण गोल सेटिंग साठी काहीतरी खूप मोठा गोल ठरवायचा आहे, तो त्याचा आपण विचार करू, असा विचार करत करत त्यांचा गोल सेट करायचाच राहून गेलेला आहे. त्यामुळे हे वाक्य लक्षात ठेवा की इट्स बेटर टू हॅव अ सिम्पल ऑर नॉट सो इम्पॉर्टंट गोल दॅन हॅव्हिंग नो गोल्स ॲट ऑल. खूप मोठा किंवा खूपच असं प्रचंड भव्य दिव्य गोल करण्याच्या किंवा ठरवण्याच्या नादात आपण कुठलाच गोल न ठरवणं हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे तुमच्याकडं साधा छोटा सिम्पल का होईना ऍटलिस्ट एक गोल असायला पाहिजे. आता आपण पुढच्या पार्टकडे जाऊयात की आपण गोलचं इम्पॉर्टन्स तर बघितलं, तर नेमकं गोल, माझे गोल, वैयक्तिक माझे गोल कसे असायला पाहिजे, किंवा तुमचे गोल तुम्ही कुठल्याही स्टेजला असावं. तुम्ही विद्यार्थी दशेत असू शकतात, तुम्ही कॉलेजच्या याच्यात असू शकतात, तुम्ही नोकरीमध्ये असू शकतात, तुम्ही व्यवसायात असू शकतात, अगदी तुम्ही 50-60 क्रॉस केलेले व्यक्ती जरी असेल तरी प्रत्येकासाठी गोलची परिभाषा एकच आहे. म्हणजे गोल ठरवताना जर काही गोष्टी चुकल्या, जसं की तो काय असायला पाहिजे आणि कसा असायला पाहिजे, किंवा आपल्या कॅपॅसिटीला काउंट न करता जर काही गोष्टी आपण केल्या, तर ऑब्व्हियसली आपली गोल सेटिंग चुकू शकते, किंवा तो गोल अचीव्ह करण्यामध्ये आपल्याला खूप अडचणी येऊ शकतात. त्यामुळं तुमचा गोल कसा असायला पाहिजे त्याच्यावरती आपण बघूयात. अगोदर आपण शॉर्ट टर्म गोल म्हणजे काय आपण ते बघून घेऊया. शॉर्ट टर्म गोल इज समथिंग यू वॉन्ट टू डू इन द नियर फ्युचर. द नियर फ्युचर कॅन बी टुडे, दिस वीक, दिस मंथ ऑर इवन दिस इयर. म्हणजे या आज किंवा या आठवड्यात, या महिन्यात, या वर्षात करण्यासाठीचे जे शॉर्ट टर्म्स गोल आहेत ते तुम्हाला जे गोल्स आहेत त्यांना तुम्ही शॉर्ट टर्म गोल्स म्हणू शकता. या सगळ्या गोल्सला किंवा या शॉर्ट टर्म गोल्सला करण्यासाठी छोटे छोटे प्रिपरेशन, छोट्या छोट्या स्टेप्स तुम्हाला घ्याव्या लागतात. फॉर एक्झाम्पल, जर माझा गोल असेल की मला स्विमिंग शिकायची आहे इन 60 डेज, मग तो गोल जर मी ठरवला तर त्या गोलच्या दिशेने माझ्या ऍक्शन्सच्या काय म्हणता येईल त्याला, छोट्या छोट्या ऍक्शन्स मला घ्याव्या लागतील. मला कुठेतरी तो व्यक्ती शोधावा लागेल त्यासाठीचा. नंतर मला त्या बाबतीतल्या इन्स्टिट्यूट किंवा काही क्लब्स असतील तिकडे संपर्क करावा लागेल. आणखी शॉर्ट टर्म गोलचं उदाहरण म्हणजे मला एखादी भाषा शिकायची आहे,
किंवा कम्प्युटर मधला एखादा वेगळा नवीन कोर्स करायचा आहे, किंवा शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही वेटच्या बाबतीतले पण गोल्स तुमचे असू शकतात, की मला 1 वर्षामध्ये इतकं इतकं वजन कमी करायचंय किंवा इतकं वेट वाढवायचंय, किंवा तुमच्या पर्सनल जे तुमचं बिहेवियर आहे त्याच्याबद्दलचे पण गोल असू शकतात, की मला जर खूप राग येत असेल तर मला या 6 महिन्यामध्ये त्याच्यावरती कंट्रोल आणायचंय, मला XYZ सोबत वागताना बोलताना असं बोलायचंय, किंवा आई वडिलांसोबत असं बोलायचंय, किंवा घरातला एखादा शॉर्ट टर्म गोल असू शकतो, की आज अमुक एक रूम साफ करायची, व्यवस्थित करायची, ऑफिसचा काही गोल असू शकतो. तर थोडक्यात कुठल्याही क्षेत्रामध्ये छोट्या छोट्या गोष्टी साठी ठरवल्या गेलेल्या जे गोल आहेत, म्हणजे जे तुम्ही 1 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न करतायत, त्याला शॉर्ट टर्म गोल आपण म्हणू शकतो. याचबरोबर लॉंग टर्म गोल म्हणजे इट्स समथिंग दॅट यू वॉन्ट टू अकअप. त्याचबरोबर लॉंग टर्म गोल बद्दल बोलायचं म्हणजे इट्स समथिंग दॅट यू वॉन्ट टू अकम्प्लिश इन नियर फ्युचर, इन फ्युचर. म्हणजे लॉंग टर्म गोल मध्ये ना तुम्हाला आयुष्यात काय करायचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल गेटिंग मॅरिड, एक घर घेणं, किंवा कार विकत घेणं, किंवा बिझनेसमध्ये एका XYZ टर्नओव्हर पर्यंत पोहोचणं, या टाईपच्या गोल्सला, किंवा तुम्हाला एखाद्या विद्यार्थी जर तुम्ही असाल तर विद्यार्थी दशेमध्ये काय आहे, की IAS ची एक्झाम क्रॅक करणं हा लॉंग टर्म गोल असू शकतो, कारण त्यासाठी खूप वर्षाचं प्रिपरेशन, प्लॅनिंग हे सगळं लागतं. लॉंग टर्म गोल एका दिवसामध्ये, एका महिन्यामध्ये साध्य होऊ शकत नाही, किंवा तुम्ही आज ठरवलं, अगदी तुम्ही कुठल्याही पॉइंटला असाल, तुमच्या वयाच्या कुठल्याही टप्प्यात असाल, तर तुम्ही आज ठरवलं खूप मोठा गोल, की मला करोडपती व्हायचंय, की लगेच तुम्ही सेकंड डे नाही होऊ शकत. तर त्यामुळे हे जे लॉंग टर्म गोल आहेत यांना फ्युचरमध्ये तुम्हाला करायचं आहे, आणि त्यामुळे दे नीड मोर टाइम अँड मोर प्लॅनिंग. खूप प्रिसाइजली त्याची प्लॅनिंग करावी लागेल. त्याचं म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला डिसेक्शन करावं लागेल, काय काय त्याच्यासाठी आपल्याला स्टेप्स घ्यावे लागतील ते बघावं लागेल, त्याच्या ऍक्शन्स आपण कशा ठरवायच्या त्या पण बघणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय की लॉंग टर्म गोल्स आर नॉट समथिंग दॅट यू कॅन डू दिस वीक ऑर इव्हन दिस इयर. म्हणजे लगेच ह्या आठवड्यात किंवा ह्या वर्षातच तुम्हाला ते साध्य करायचं असं होऊ शकणार नाही. कारण खूप मोठा जर तुम्ही गोल ठरवलाय, की मला माझं इन्कम सध्या 50,000 आहे आणि तुम्हाला लगेच ते 5 लाख रुपये पर मंथ वरती न्यायचंय, तर इट इज नॉट पॉसिबल टू. म्हणजे काही आठवड्यात, काही महिन्यात ते होणार नाही, काही अपवाद जर सोडले तर. पण तसा गोल जर तुम्ही ठरवला आणि तो एका महिन्यात पूर्ण नाही झाला, तर तुमच्यावरती दडपण येईल आणि कुठेतरी तुम्ही स्वतःला कमी लेखणं सुरुवात कराल, असा त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही या शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म मधला फरक ओळखणं खूप गरजेचं आहे. लॉंग टर्म गोल लक्षात घ्या, की जे तुम्ही इव्हन एका वर्षात पण कम्प्लीट नाही करू शकत, त्यासाठी तुम्हाला सेव्हरल इयर्स म्हणजे लागतील, खूप सारे वर्ष लागतील, बऱ्याच वर्षाची प्रॅक्टिस, प्लॅनिंग लागेल, त्याला लॉंग टर्म गोल म्हणायचं आहे. आणि गोल ठरवताना अगदी भावनेच्या भरात काही मोठे गोल एकदम शॉर्ट टर्म मध्ये, की मला 3 महिन्यात हे करायचं असं ठरवल्यामुळे बऱ्याच जणांची गल्लत होती आणि ते त्या गोल पर्यंत अल्टिमेटली कधीच पोहोचू शकत नाही. या सगळ्या प्रकारचे गोल, किंवा गोल नेमकं काय आहे त्याचं महत्व बघितल्यानंतर आपल्यासाठीचा प्रश्न म्हणजे आपल्या कामाचा प्रश्न म्हणजे की व्हॉट शुड बी माय गोल्स, माझे गोल काय असायला पाहिजे, त्याबद्दल आपण बघूया की तुमचे गोल कसे असायला पाहिजे किंवा काय असायला पाहिजे. तुमची स्वतःची गोल सेटिंग कशी असावी, तर याबद्दलचं उत्तर आहे की तुमचा गोल हा स्मार्ट असायला पाहिजे, SMART. याबद्दल खूप शॉर्ट मध्ये मला सांगायला तुम्हाला आवडेल की स्मार्ट म्हणजे हा स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइमली यांच्या फर्स्ट वर्ड पासून हा शब्द तयार केला गेलेला आहे. गोल्सच्या बाबतीत तुम्ही कुठे जरी रिसर्च केला तर तुम्हाला स्मार्ट हा शब्द नक्कीच येईल, आणि खूप रिसोर्सेस आहेत याबद्दलचे. तर स्मार्ट मधलं यस म्हणजे तुमचा गोल हा स्पेसिफिक असायला पाहिजे. स्पेसिफिक म्हणजे काय करायचं हे तुम्हाला 100% माहित पाहिजे. जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे तो कुठला, तो मॅन्युफॅक्चरिंगचा आहे की सेलिंगचा आहे की आणखी कुठला आहे. जर तुम्ही कुठल्या एका पर्टिक्युलर सर्व्हिसेस मध्ये आहात तर तुम्हाला कोणाला सर्व्हिस द्यायची आहे हे तुमचं स्पेसिफिक पाहिजे. जर तुम्हाला तुमचं जर करिअरच्या बाबतीमध्ये किंवा एज्युकेशनच्या बाबतीमध्ये तुमची फील्ड आहे ना ती स्पेसिफिक पाहिजे, की मला बऱ्याच जणांचं काय होतं की मला इंजिनियर व्हायचं. आता इंजिनियर या हा शब्द एकच आहे, पण या इंजिनियर शब्दाच्या भोवती खूप प्रकारच्या स्किल्स आणि फील्ड्स आहेत. तर तुम्हाला तेही माहित पाहिजे की तुम्हाला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचंय, सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय, IT इंजिनियर व्हायचंय, मरीन इंजिनियर व्हायचंय, एअरक्राफ्ट इंजिनियर व्हायचंय. म्हणजे मलाही माहित नसतील इतके काउंटलेस प्रकार आहेत इंजिनिअरिंग मध्ये. किंवा
तुमचा गोल म्हणजे थोडक्यात आपण असं नाही म्हणू शकत की मला फिरायला जायचंय दिल्लीत कुठेतरी. स्पेसिफिक तुम्हाला जर तुम्ही 7 दिवसाचा टाइम किंवा 7 दिवसाचा वेळ तुम्ही अरेंज करून दिल्लीला जाताय, तर ऑब्व्हियसली तुम्हाला तिथले 7 दिवसामध्ये स्पेसिफिक कुठल्या कुठल्या प्लेसेसला व्हिजिट करायची आहे ते तुमचं अगोदर स्पेसिफाय पाहिजे. म्हणजे कुठलाही अगदी एखादा छोटा प्रवास असू द्या, शॉर्ट टर्म गोल असू द्या किंवा लॉंग टर्म गोल असू द्या, या सगळ्यांसाठी तो स्पेसिफिक असणं गरजेचं आहे. किंवा गुजरातमध्ये जायचंय कुठेतरी फिरायला, या प्रकारचा गोल तुमचा असू शकत नाही. दॅट शुड बी अहमदाबादला जायचंय, सुरतला जायचंय. किंवा तुम्ही जर बिझनेसच्या बाबतीमध्ये बोलतायत की मला म्हणजे बिझनेस करून, व्यवसाय करून, धंदा करून खूप मोठं व्हायचंय, तर हा स्पेसिफिक गोल नाहीये. तुम्हाला त्यातला कुठला बिझनेस करायचा आहे. तर बिझनेसमध्ये इतके प्रकार आहेत. जर तुम्ही म्हटले की मला मॅन्युफॅक्चरिंग करायची, मग ती कशाची मॅन्युफॅक्चरिंग करायची? तुम्ही म्हटले की मला ऑटो पार्टची मॅन्युफॅक्चरिंग करायची, ऑटो पार्ट मध्ये कुठला पार्ट? बरं, तुम्ही जर त्यात लावले की मला कारच्या सीट्सची मॅन्युफॅक्चरिंग करायची, बरं कारच्या सीट्सची करायची मॅन्युफॅक्चरिंग, मग त्या म्हणजे तुम्ही पूर्ण सीट बनवणार आहे की त्याची फ्रेम बनवणार आहे की त्याचं कुशन बनवणार आहे की त्याचं पूर्ण कम्प्लीट सेट देणार आहे, ते तुमचे डिफाईन झाल्यानंतर तुम्ही कुठल्या गाडीसाठी ते बनवणार आहे. म्हणजे या प्रकारचं स्पेसिफिकेशन तुम्हाला तुमच्या गोलच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे असायला पाहिजे. सेकंड, दॅट शुड बी मेजरेबल, म्हणजे तो मोजता येण्यासारखा असायला पाहिजे की मला खूप पैसा कमवायचा आहे. खूप हे काही मोजण्याचं साधन नाही, त्याच्यावर किती झिरो आहेत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे की मला 10,000 कमवायचे, 5,000 कमवायचे, किंवा मला इतके पर्सेंटेज मार्क घ्यायचे, किंवा मला एवढे क्लायंट मिळवायचे, की मला 5च क्लायंट मिळवायचे जे मला मंथली 50,000 रुपीज पे करतील. हा मेजरेबल गोल होतो. कारण जी गोष्ट मोजता येत नाही ना, त्या दिशेने तुमचं सबकॉन्शियस माइंड किंवा तुमच्या ऍक्शन्स, तुमचं एकंदरीत त्यासाठी करण्याचे प्रयत्न, ते पण मेजरेबल होऊ शकत नाही, किंवा त्याच्यामध्ये कन्फ्युजन राहतं हे मेजरेबल नसल्यामुळं. कारण तुम्हाला मोजमापच नाही ना. किती तुम्हाला मार्क मिळवायचे हे कळल्यानंतर किती तास अभ्यास करायचा याचं तुम्ही कॅल्क्युलेशन लावू शकता. किंवा तुमच्या त्या सपोज तुमचं 90% क्रॅक करण्याचा जर गोल असेल, तर तुमच्या ज्या टेस्ट पेपर आहेत, जे तुम्ही म्हणजे मॉक टेस्ट तुम्ही देऊन बघता, त्या टेस्टला तुम्ही वारंवार 90%च्या हिशोबाने अभ्यास करून त्यांना देऊन परत तुम्ही ते मेजर करू शकता की आता मी 85% आलोय, मला आणखी थोडीशी तयारी करावी लागणार आहे. या प्रकारचे गोल असले पाहिजे. त्यानंतर स्मार्ट मधला ए म्हणजे अचिवेबल, खरंच ते साध्य करण्यासारखे गोल असायला पाहिजे. अदरवाईज काय की आज जर आपण डायरेक्टली जर आपलं 100 कोटी तर दूरची गोष्ट, काही लाखात जर आपलं ऍसेट आहेत, काही लाखात जर आपले कॅल्क्युलेशन्स आहेत, आणि आजच आपण म्हणतोय की मला याच वर्षी रिलायन्स जिओ किंवा एखाद्या मोठ्या मोबाईल कंपनीच्या कॉम्पिटिशन मध्ये एक मोबाईल कंपनी टाकायची, तर हा अचिवेबल गोल नाही. कारण हजारो कोटी रुपये, म्हणजे जवळपास जिओचं तर आय माइट बी रॉंग 16,000 कोटीपेक्षा जास्त मार्केट कॅप आहे. तेवढ्याच कोटीचं बजेट घेऊन ते मार्केटमध्ये उतरतात की पुढचे 3 वर्ष लॉस जरी झाला तरी बघून घेता येईल, किंवा त्याची त्यांच्याकडे प्लॅनिंग असते. आणि आपण काही लाखाच्या बजेटमध्ये जर त्या कंपनीच्या दृष्टीने किंवा त्या कंपनीच्या विरुद्ध उभं राहण्याचा विचार करतोय, तर हा अचिवेबल गोल नाही आहे. किंवा थ्रू आउट द लाईफ जर मला ठीक आहे, कमी ह्या करिअरच्या बाबतीमध्ये कमी पर्सेंटेज किंवा कमी मार्क किंवा ऍव्हरेज लोक जे आहेत, यांची खूप उदाहरणं आहेत की ते पुढे जाऊन IAS IPS झाले. पण मात्र मी स्पेसिफिक पर्सेंटेजच्या बाबतीत बोलतोय की आयुष्यामध्ये ज्या व्यक्तीला कधी 50%च्या वर पडलेच नाही, तो जर 99% साठी त्याचा गोल सेट करतोय, तर हा कुठेतरी त्याच्या स्वतःवरतीच अन्याय होईल. तो ओव्हर एस्टिमेट करतोय. याचाच अर्थ असा की तो गोल अचिवेबल नाहीये. यातनं काय होईल, तो गोल अचीव न झाल्यामुळे त्याच्या स्वतःच्या बाबतीतच त्याच्या मनामध्ये कॉम्प्लेक्स तयार होईल, तो स्वतःला अंडर एस्टिमेट करायला लागेल आणि त्याचा कॉन्फिडन्स 100% ब्रेक होईल. त्यामुळे गोल तुमचा अचिवेबल पाहिजे. नंतर रिअलिस्टिक गोल असायला पाहिजे. रिअलिस्टिक म्हणजे मला एक अमुक बिल्डिंग या ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी न्यायची, हा रिअलिस्टिक गोल नाहीये. किंवा मी 100 कोटी रुपये खर्च करून चंद्रावरती घर बांधेल, हा रिअलिस्टिक गोल नाहीये. गोल तुमचा रिअलिस्टिक असायला पाहिजे, जो पॉसिबल आहे. मला या देशाचा पंतप्रधान व्हायचंय, हा पण गोल असू शकतो, पण तो रिअलिस्टिक तेव्हाच वाटेल की जर हा या प्रकारचा गोल जो व्यक्ती ठरवतोय, तो ऍटलिस्ट एखाद्या पक्षाचा प्राथमिक सदस्य तरी आहे का, त्याची सध्याची कॅपॅसिटी काय आहे,
नाहीतर अदरवाईज मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना जर म्हणत असेल की मला या देशाचं जाऊ दे, मला माझ्या शहरामध्ये MLA व्हायचंय, आमदार व्हायचंय, तर लिटरली ती गोष्ट रिअलिस्टिक कोणालाच वाटणार नाही. कारण त्या दृष्टीने लागणाऱ्या कुठल्याच कॅरेक्टरिस्टिक, कुठल्याच क्वालिफिकेशन्स माझ्याकडे नाहीये. त्यामुळे तुमचा गोल हा रिअलिस्टिक असायला पाहिजे. एज्युकेशनच्या बाबतीत पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की तुमची सध्याची कॅपॅसिटी काय, त्या कॅपॅसिटीला अनुसरूनच तुमचा गोल असायला पाहिजे. नाहीतर तुम्ही जर एखादा व्यक्ती की ज्यांनी पूर्ण ग्रॅज्युएशन आर्टमध्ये केलं आणि तो त्याचा गोल सेट करतोय मला मेडिकलला जायचं, तर कुठेतरी ते रिअलिस्टिक वाटेल. कारण यासाठी त्याला परत 5 वर्ष मागे जावं लागेल. 10th नंतर त्याला सायन्स स्ट्रीम मधनं अगेन त्याचं ग्रॅज्युएशन त्याचं प्रिपरेशन करावं लागेल 12th पर्यंत. त्यानंतर त्या 12th नंतर काही एक्झाम देऊन त्याला त्या क्रॅक कराव्या लागतील. आणि हा डिस्कस करताना पण रिअलिस्टिक वाटणार नाही. नेक्स्ट स्मार्ट मधलं टी म्हणजे इट शुड बी टाइमली, याला टाइम फ्रेम असायला पाहिजे. नाहीतर मला काय म्हणता येईल, खूप मोठा व्यावसायिक व्हायचंय, पण ते कधी व्हायचंय याचा जर तुम्ही टाइम फ्रेम सेट नाही केली किंवा त्या टाइम फ्रेमच्या दृष्टीने तुम्ही जर बाउंड नसाल, तर तुमच्याकडे खूप वेळ असेल मग ते करण्यासाठी. आणि ते करण्यासाठी काही डेडलाईन नसल्यामुळं त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे तुमचा वेळ वाया जाईल खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तर कुठल्याही प्रकारचा गोल याचं तुम्ही गणित या स्मार्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करायला पाहिजे. तो गोल कुठलाही असो, म्हणजे इवन तुम्हाला जर काही लोकांचा गोल असू शकतो की टू गेट मॅरिड, आता लग्न करायचंय, तर त्याला पण तुम्ही हे सगळं म्हणजे लावायला पाहिजे की ठीक आहे करायचंय लग्न, तर मग कोणाशी करायचं हे तुमचं पहिले फिक्स पाहिजे. म्हणजे ऑफकोर्स तुमच्या अपोजिट जेंडर सोबतच तुम्ही हे कराल, पण तुमचं काय एज्युकेशन आहे, तुमचं करिअर काय आहे, किंवा तुमची कास्ट काय आहे, किंवा तुमचं टार्गेट काय, ह्या हिशोबाने कुठल्या प्रकारची तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर पाहिजे, त्याच्यामध्ये काय क्वालिटीज असायला पाहिजे, बरं तो कुठला असायला पाहिजे, भारतातला, तुमच्या शहरातला, जिल्ह्यातला, अफगाणिस्तान मधला किंवा कुठला, या सगळ्या गोष्टींना स्पेसिफिक म्हणतात. तर हे गणित तुम्ही कुठल्याही किंवा हा फॉर्म्युला तुम्ही कुठल्याही तुमच्या गोल सेटिंगसाठी लावून नंतर तुमचा गोल तुम्ही ठरवायला पाहिजे. आता आपण काही मेजर गोल्स जे तुमच्या लाईफमध्ये तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला फायनलाइज करायचे ते बघू आपण. सम मेजर गोल्स टू बी फायनलाइज. म्हणजे गोल सेटिंग हा खूप 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 मोठा प्रकार आहे, किंवा खूप मोठं हे एक आपल्या आयुष्यातला महत्वाचा एक मोठा ऍस्पेक्ट आहे, जो आपल्याला 100% अचीव्ह करायचाच आहे, किंवा तो ठरवायलाच पाहिजे आपण. पण त्यापैकी मेजर जे आहेत की आपण कुठल्या तरी एक स्पेसिफिक 3-4 प्रकारच्या गोल्सला घेऊन वर्क आपण करायला पाहिजे, त्या टाईपचे. फॉर एक्झाम्पल गोल्स आता आपण बघून घेऊयात. थोडक्यात एका प्लेन पेपरवरती जर तुम्ही ड्रॉ करायचं किंवा याचं रॉ प्रिपरेशन करायचं ठरवलं, तर अशा प्रकारचा कुठेतरी तुमचा एक हे आला पाहिजे. आपण माझी ड्रॉइंग तेवढीशी काही फारशी चांगली नाही आहे, याला कन्सिडर करा तुम्ही. एक ऑनलाईन टूल वापरतोय मी, ऑटो ड्रॉ नावाचं. तर समजा तुम्ही तुमच्या लाईफला या असं 4 पार्टमध्ये डिवाइड केलं, तर त्याच्यामध्ये मधली जी गोल सेटिंग आहे त्याच्यामध्ये मेजरली 4 पार्टमध्ये जर आपण डिवाइड केलं, तर त्यातला फर्स्ट गोल किंवा फर्स्ट आपण ऍस्पेक्ट किंवा हे ठरवू शकतो, तो म्हणजे फॅमिली. याच्यामध्ये मग तुमच्या कुटुंबाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला आई वडिलांसाठी कुठले कर्तव्य करायचे, मुलांसाठी कुठल्या करायच्या असतील तुमच्या, किंवा तुम्ही जर लहान असाल तर तुम्ही तुमच्याकडनं काय मदत कामामध्ये घरात करायची, याला तुम्ही फॅमिली गोलमध्ये ठरवू शकता. सेकंड गोल आपण ठरवताना तो घेऊ शकतो पर्सनल गोल. त्या पर्सनल गोलच्या मध्ये तुम्ही हेल्थ, त्याच्यानंतर स्किल्स, म्हणजे काही नवीन शिकणं, किंवा एखाद्या सवयीला बंद करणं, किंवा एखादी नवीन सवय लावणं, याला तुम्ही पर्सनल मध्ये घेऊ शकता. कुठला गोल कुठल्या याच्यात असावा हा टोटली तुमचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही अगदी पर्सनल मध्ये तुमचं इन्कम पण टाकू शकता की पर्सनल मध्ये मला XYZ पर्यंत जायचं, पण नॉर्मली तुम्ही फॅमिलीमध्ये तुमच्या पर्सनल म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी करत असणाऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. पर्सनल मध्ये तुम्ही स्वतःच्या बाबतीमध्ये ठरवण्याच्या गोष्टी, म्हणजे ज्या तुम्ही यू कॅन कंट्रोल युअर सेल्फ, त्या तुम्ही पर्सनल मध्ये घ्यायच्या आहे.
त्यानंतर पुढचा मेजर गोल असू शकतो तो म्हणजे वेल्थ. यालाच आपण बिझनेस गोल म्हणू शकतो किंवा यालाच आपण करिअर गोल म्हणू शकतो. वेल्थ क्रिएशन मध्ये तुम्ही एकतर आयदर व्यवसायातून किंवा करिअर मधनं तुमचा गोल किंवा तुमचं जे ध्येय तुम्ही साध्य करू शकता. आणि लास्ट एक असायलाच पाहिजे प्रत्येक याच्यामध्ये, तो म्हणजे सोशल. म्हणजे आपण या समाजामध्ये राहतो, या समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो, तर त्या एका विचारातून तुम्ही सोशल काहीतरी करण्याचा पण गोल ठरवलेला असू शकतो. अशा 4 ऍस्पेक्टने तुम्हाला तुमचे गोल शेअर करायचे आहेत. आता या गोल सेटिंग पर्यंत इथपर्यंत सगळं ठीक आहे, की गोल काय आहे, कसा आहे तो कळाला, त्याचं महत्व तुम्हाला कळालं आणि तो तुम्ही ठरवला देखील. मात्र तरी पण याच्यामध्ये काही गोष्टी मिसिंग आहेत, ते म्हणजे यासाठीचा ऍक्शन प्लॅन. 100% तुम्हाला यासाठीचा ऍक्शन प्लॅन लागणार आहे, त्याची तुम्हाला आवश्यकता आहे. कारण या ऍक्शन प्लॅन शिवाय तुमचे गोल तुम्हाला अचीव करणं थोडक्यामध्ये थोडंसं अवघड जाणार आहे. म्हणजे प्लॅनिंग शिवाय तुम्ही ठरवलेला किंवा तुम्ही कितीही विचार केलेला गोल म्हणजे जस्ट तुमची इच्छाच असू शकते. कारण तो कसा अचीव करायचा, त्यासाठीचे ऍक्शन टर्म्स काय, या तुम्हाला 100% माहित पाहिजे. अदरवाईज ती एक इच्छा आणि अपूर्ण इच्छा म्हणूनच तो गोल तुमचा कन्सिडर केला जाईल किंवा तो तसाच राहील. तर गोल हा कधी पण तुमचा पेपरवरती लिहिलेला पाहिजे. यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही लोक व्हिजन बोर्ड नावाचा एक पद्धत वापरतात. व्हिजन बोर्ड म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुम्ही जास्त वास्तव्य ज्या ठिकाणी करता त्या ठिकाणी तुमच्या नजरेमध्ये येईल अशा ठिकाणी एक बोर्ड लावला होतो आणि त्याच्यावर तुमचे गोल्स तिकडं स्टिक केलेले असतात किंवा लावलेले असतात, जेणेकरून तुम्हाला म्हणजे मला या वर्षामध्ये काय प्लॅनिंग करायची आहे ती समोर फायनान्शियल पण समोर असायला पाहिजे, फॅमिलीसाठी काय करायचंय, वेल्थ क्रिएशन मध्ये काय करायचंय, हेल्थसाठी काय करायचंय, त्यानंतर सोशली काय करायचं, असे खूप प्रकारचे गोल असू शकतात. हजारो प्रकारचे गोल शीट तुम्ही बनवू शकता. पण या गोलने तुम्हाला सतत मोटिवेट करत राहायला पाहिजे. त्यामुळे हे गोल कुठेतरी इट शुड बी रिटन ऑन द पेपर, हे पेपरवरती लिहिलेले पाहिजे आणि ते तुमच्या समोर स्टिक केलेले पाहिजे. त्यासाठी तुम्ही व्हिजन बोर्ड पण वापरू शकता, जो की एक नॉर्मली 200-300 रुपयाला बोर्ड भेटतो मार्केटला. किंवा यासाठी स्क्रॅप बुक नावाचं पण एक ऑप्शन आहे, जे एक A4 साईजचं बुक असतं, ज्याच्यामध्ये जस्ट कलरचे पेपर असतात. त्या पेपर्स वरती तुम्ही तुमचे गोल्स पिक्चरच्या स्वरूपात, म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारचं घर घ्यायचंय, ज्या प्रकारचं लाईफ तुम्हाला पाहिजे, ज्या प्रकारची गाडी घ्यायची आहे, जे काही तुम्हाला अचीव करायचं त्या बाबतीतल्या काही गोष्टी तिकडे लिहिलेल्या असतात आणि त्याच्या बाबतीतलं चित्र पण त्या ठिकाणी स्टिक केलेलं असतं. तर या प्रकारे तुमचा गोल विथ प्लॅनिंग त्या ठिकाणी लिहिलेला पाहिजे. तर या व्हिजन बोर्ड किंवा या गोल बुक बद्दल आपण जास्त डिस्कस करणार नाही, कारण ही तुमची क्रिएटिव्हिटी आहे. तुम्हाला काय इन्स्पायर करेल किंवा काय इन्स्पायर करू शकतं त्या हिशोबाने तुम्ही तुमचा गोल बुक किंवा तुमचा व्हिजन बोर्ड बनवायचा आहे. मात्र याच्या प्लॅनिंग संदर्भात आपण बोलणार आहोत. एक छोटंसं शीट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये अटॅच पण करून देणार आहे या व्हिडिओच्या खाली. तो तुमचा ऍक्शन प्लॅनचा शीट आहे. जस्ट एक नॉर्मल एक्सेल फाईल आहे. तर त्या फाईलच्या मदतीने आपण गोलची प्लॅनिंग कशी करायची ते एक 2-3 मिनिटांमध्ये बघून घेऊ. एक नॉर्मल एक्सेल शीट आहे. याला तुम्ही तुमचं गोल सेटिंग ऍक्शन प्लॅनचं शीट पण म्हणू शकता. या शीटमध्ये समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या गोलला ऍक्शन किंवा त्याची स्टेप्सची ऊर्जा देऊ शकता. थोडक्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर गोल तुमचा आहे, तुम्ही जर गोल ठरवलाय तुमचा टू स्टार्ट सक्सेसफुल डिजिटल मार्केटिंग एजन्सी, हा तुमचा गोल झाला. तर याला हा गोल टाइमली असण्यासाठी आता इकडं स्पेसिफिक केलं याला आपण की एक डिजिटल मार्केटिंगची एजन्सी करायची. टू बी मोर स्पेसिफिक याच्यामधलं आपण निश पण लिहून टाकतोय. निश म्हणजे एजन्सी टू सर्व हेल्थ केअर बिझनेस, म्हणजे आरोग्यामध्ये
काम करणार आहे, म्हणजे थोडक्यात डॉक्टर्सना सर्व्हिस देणारी डिजिटल मार्केटिंगची एजन्सी सुरू करायची, हा तुमचा गोल स्पेसिफिकली आपण इकडे ऐकला. याची स्टार्ट डेट आपण 1 जानेवारी 2021 हे केली आहे, आणि याची एंड डेट तुम्ही 1 मार्च, म्हणजे आपण स्वतःला साधारणतः 60 डेजचा टाइम यातनं आपण देतो, 60 प्लस काही दिवसांचा. तर या प्रकारचा गोल तुम्ही हे शीट तयार करून, हे तुम्हाला याची साईज तुम्ही तुमच्या नीड प्रमाणे हे करा. याला जर तुम्ही तुमच्या बुकमध्ये लावणार असेल तर त्याप्रमाणे साईज घ्या. तुम्हाला जर तुमच्या विजन बोर्डवरती लावायचं असेल तर त्याप्रमाणे याची साईज घ्या. अशा प्रकारे हे शीट तुम्हाला तयार करायचं आहे. याला स्टार्ट डेट आणि एंड डेट द्यायची आहे, म्हणजे आपण टाइमली झालो. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये इंटरव्हेल्स सेट करायचे आहे याची प्रोग्रेस चेक करण्यासाठी. ही साधारणतः 2 ते 3 वेळेस मी याला चेक करणार आहे. तर प्रोग्रेसच्या अगोदर आपण याचे ऍक्शन आयटम्स बघूयात. ऍक्शन आयटम मध्ये सगळ्यात अगोदर काय आहे की टू लर्न हाऊ इट इज डन. थोडक्यात एजन्सी एक्सलेटर सारखा एखादा प्रोग्राम साइन अप करून, एखादा म्हणण्यापेक्षा एजन्सी एक्सलेटर प्रोग्राम साइन अप करून तुम्हाला शिकायचं आहे की हे कसं केलं जात आहे. त्यानंतर तुमची पुढची नेक्स्ट ऍक्शन असायला पाहिजे टू कम्प्लीट कोर्स विथ ऑल टास्क डन. सगळे टास्क किंवा जे ऍक्शन आयटम्स तुम्हाला प्रत्येक मॉड्यूल मध्ये दिले जातात ते सगळे करून तुम्हाला हे काय म्हणता येईल त्याला पूर्ण कोर्स कम्प्लीट करायचा. त्यानंतर नेक्स्ट तुमची स्टेप याच्यामध्ये टू गेन नेसेसरी स्किल्स, ज्या की तुम्हाला या कोर्समध्ये 100% शिकवलं जाणार आहे. याच प्रकारे ऍक्शन आयटम जे पुढचे तुमचे असतील 4 नंबर 5 नंबर, याच्यात तुम्हाला पूर्ण प्रवास ठरवायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर गाडी चालवायची शिकायची आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात अगोदर तुम्हाला याच्याबद्दल विचार करावा लागेल की मला गाडी चालवायला शिकायचं. त्यानंतर तुम्हाला सेकंड स्टेप काय घ्यावी लागेल की तुम्हाला तुमच्या नियरेस्ट आणि अफोर्डेबल ड्रायव्हिंग स्कूल बघावं लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या स्कूलची फीस भरावी लागेल, मग ते जॉईन करावं लागेल, आणि ते जॉईनिंगच्या डेट पासून त्यांचा जो काही पिरियड आहे साधारणतः 25-30 दिवसाचा क्लास असतो, तर तो क्लास तुमचा टाइम फ्रेम होईल. तर ह्या झाल्या ऍक्शन आयटम्स. या प्रकारचे ऍक्शन्स तुम्ही मोर दॅन म्हणजे किती पण तुम्ही ठरवू शकता, 1, 2, 3, 5, 10, 100 ऍक्शन आयटम्स. जेवढं तुम्ही तुमच्या त्या एका टास्कला पीसेस मध्ये ब्रेक कराल तेवढे तुमचे ऍक्शन आयटम्स इकडे तयार होतील. म्हणजे सपोज जर मला एक क्लायंट आज मिळवायचा आहे हेल्थ केअर निश मधला किंवा मेडिकल प्रॅक्टिशनर सोबत मला बिझनेस करायचा आहे, तर मला थोडक्यात काय करावं लागेल, सगळ्यात अगोदर मला त्यांचा बिझनेस काय त्याच्याबद्दल जाणून घ्यावं लागेल. सेकंड मला त्यांच्या, आणि ऑब्व्हियसली माझी डिजिटल मार्केटिंग एजन्सी एक्झिस्टन्स मध्ये आहे हे गृहीत धरून मी सांगतोय की मला जर क्लायंट गेन करायचं तर काय करावं लागेल, मला पर्टिक्युलरली त्यांचा बिझनेस कसा चालतो याची स्टडी करावी लागेल. सेकंड स्टेप, त्यांच्या बिझनेसमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत सध्या, म्हणजे काय कुठं अडचण आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी रिसर्च मधनं माझ्या लक्षात असं आलं की डॉक्टर्स जे त्यांच्याकडे वेळ कमी असतो आणि ते फारसे टेक्नो सॅव्ही नसतात, कारण खूप सिरियस प्रोफेशन आहे. लाईफमध्ये बाकीची चा क्राऊड एन्जॉय करत असताना हे लोकांनी सिरियसली अभ्यास केलेला आहे. त्यानंतर त्यांचा टायमिंग असा आहे की 24 आवर्स ते बिझी असतात, फारशा कमी म्हणजे सुट्ट्या असतात. किंवा सोशली तुम्ही जर बघितलं तर फेसबुक वगैरे वरती पण हे लोक जास्त ऍक्टिव्ह नसतात. म्हणजे थोडक्यात काय तर हे खूप प्रोफेशनशी स्टिकअप असणारे लोक आहेत, त्यामुळे यांना एक्स्ट्रा स्किल अचीव्ह करायला किंवा गेन करायला वेळ नाही भेटलेला. मग याच मुद्द्याला पकडून मी त्यांना सर्व्हिस देईल की तुम्हाला ह्या सगळ्या स्किल्स गेन करण्याची गरज नाहीये, तुमच्यासाठी हे आम्ही करू. हा माझा ऍक्शन प्लॅन त्या बाबतीतला फॉर एक्झाम्पल असू शकतो. बरं, ह्या ऍक्शन प्लॅनला ठरवल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये काहीतरी पर्टिक्युलर इंटरव्हेलला की मी खरंच कोर्स जॉईन केलाय का, त्यानंतर मी तो कोर्स दररोज करतोय का, त्या कोर्समध्ये सांगितलेले जे ऍक्शन आहे ते मी घेतोय का, म्हणजे स्टेटस याचं आपल्याला चेक करायचंय. कोर्स जॉईन, त्याच्यानंतर नॉट कम्प्लिटेड ऑर कम्प्लिटेड, जे काय असेल. पहिला क्लायंट तुम्ही मिळवलाय काय, गेन फर्स्ट क्लायंट ऑर नॉट. या टाईपचे तुम्हाला चेक पॉइंट्स प्रोग्रेस साठी द्यावे लागतील.
आणि ऑब्विसली प्रत्येक गोलच्या खाली तुम्हाला रिवॉर्ड्सचा एक सिस्टम ठेवावा लागेल स्वतःसाठीच, की फॉर एक्झाम्पल लेट्स से 30 दिवसामध्ये मी 60 दिवसामध्ये एजन्सी मी सुरू केली, तर आय विल बाय अँड आयपॉड फॉर मी. म्हणजे हे काय आहे, तुम्हाला प्लीज करण्यासाठी किंवा तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी आयपॉड किंवा आयपॅड जे काही त्याला म्हणतात ते तुमच्यासाठी एक मोटिवेशन आहे. आणि याला तुम्ही काय करणार आहे की 60 दिवसात तुम्ही ह्या गोष्टीला अचीव्ह केल्यानंतर तो स्वतःसाठी खरेदी करून देणार आहे. आणि हे रिवॉर्ड्स पण असे निवडायचे तुम्हाला की हे तुम्हाला तुमच्या म्हणजे प्लेजर सोबत, तुमच्या आनंदासोबत तुम्हाला हे काहीतरी टेक्निकली कामात पण आले पाहिजे. तर या प्रकारचा म्हणजे आयपॉड हा डिजिटल मार्केटिंग मध्ये लागणारा रोजच्या डे टू डे लाईफ मधला म्हणजे एक गॅजेट आहे. त्यामुळे मी इकडे ते लिहिले. तुम्ही काही त्या ठिकाणी तुम्हाला आनंद देणारी गोष्ट तुम्ही इकडे लिहू शकता. म्हणजे सपोज कोणाचं जर वेट लॉस हे टार्गेट असेल तर त्यांनी गोल सेट करायला पाहिजे की मला 60 दिवसामध्ये 3 दुने 6 किलो म्हणजे पर मंथ 3 किलो म्हणजे असं 6 kg मला वेट लूज करायचंय. मग त्यासाठी त्यांनी टाइम फ्रेम ठरवायची आहे. टाइम फ्रेम ठरवल्यानंतर त्यांनी ऍक्शन आयटम ठरवायचे की सगळ्यात अगोदर डायटिंग सुरू करायची आहे, ऑइल बंद करायचंय, शुगर बंद करायची आहे, त्यानंतर एक्सरसाइज सुरू करायची आहे, त्यानंतर नॉनव्हेज किंवा इतर गोष्टी रिस्ट्रिक्ट करायच्या आहे, इतकं पाणी प्यायचंय, त्यानंतर जिमला इतका वेळ द्यायचा आहे, रनिंग इतक्या वेळ करायची, हे त्याचे ऍक्शन आयटम्स असतील. त्याच्याबरोबर चेक पॉइंट त्यांचे असतील की दर 15 दिवसाला वेट चेक करायचंय, किती लूज झालंय किंवा गेन होतंय का काय. आणि अशा व्यक्तीसाठी ऑब्व्हियसली रिवॉर्ड जो असेल अचिव्हमेंटच्या नंतरचा तो असायला पाहिजे की एक चीट डे. म्हणजे 6 किलोचा जो टप्पा आहे त्यातला 3 किलोचा टप्पा कम्प्लीट झाल्यानंतर मी स्वतःला एक चीट डे देईल. चीट डे म्हणजे हे डायटिंग करणाऱ्या लोकांमध्ये खूप प्रसिद्ध शब्द आहे. थोडक्यात काय तर त्या रविवारी सगळे नियम तोडून सोडून ते काय खायचं काय प्यायचं तो त्यांचा दिवस असणार आहे, खाण्याचा दिवस. म्हणजे थोडक्यात त्या एका मोटिवेशनमुळे किंवा त्या प्लीझंट डेला पकडण्यासाठी किंवा तो प्लीझंट डे मिळवण्यासाठी आपलं मोटिवेशन आणखी जास्त प्रमाणामध्ये वाढतं. तर गोल सेटिंग बद्दल तुम्हाला काही अडचणी असल्या तर तुम्ही याच्यामध्ये म्हणजे पर्सनली कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता. नक्कीच तुमचं पर्सनल गोल सेट करण्यासाठी काय जी मदत करता येईल तुमच्या प्रश्नांवरती ती आपण करण्याचा 100% प्रयत्न करू. त्यानंतर एजन्सी ऍक्सिलेटरचे जे आपले मेंबर्स आहेत, जे एजन्सी ऍक्सिलेटर प्रोग्राम मध्ये आहे, त्यांनी तर त्यांची गोल शीट प्रिपेअर करून जे तुम्हाला मेंटॉर चा मेल आयडी दिलेला आहे त्या मेल आयडी वरती प्लीज तुम्ही पाठवा. म्हणजे त्या सगळ्या गोल सेटिंगच्या शीट्सला एक्झामिन करून किंवा बघून पर्सनली मी त्याच्यामध्ये काही सजेशन असतील तर ते टाकेल. तर या आजच्या मॉड्यूलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण इकडंच थांबूयात. आणखी तुम्हाला तुमच्या टास्क दिलेल्या ज्या आहेत, हा गोल शीट तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे आणि या गोल शीटची एक कॉपी खाली डिस्क्रिप्शन मध्ये डाउनलोडसाठी PDF स्वरूपामध्ये दिलेली आहे. नॉर्मल शीट आहे किंवा तुम्ही ऍज इट इज ते बनवू पण शकता. रिसोर्सेस मधून त्याला डाउनलोड करा, कॉपी करा आणि ऍक्शन आयटम्स तुमचे किती आवश्यकता, मी फॉर एक्झाम्पल इकडे 3 ठेवलेत. त्यानंतर प्रोग्रेस चेक करण्याचे आयटम्स तुमचे किती आवश्यकतात. आणि अगदी तुम्ही जर या एक्सेल किंवा या गोष्टीशी कम्फर्टेबल नसाल तर हे तुम्ही अगदी कागद आणि पेनाने वहीमध्ये केलं तरी चालेल. आणि हा गोल शीट तुमचा प्रिपेअर झाल्यानंतर म्हणजे सगळ्या रफ गोष्टी करून खाडाखोड नसलेलं एक फायनल तुम्हाला तयार करायचं जे तुम्हाला तुमच्या समोर ठेवायचे. या प्रकारचे तुमचे 1, 2, 3, 4, 5, 10, 20, 100 किती पण गोल शीट असू शकतात. एका गोलसाठी एक शीट तुम्हाला वापरायचंय. शॉर्ट टर्म गोष्टींसाठी पण तुम्ही हे वापरू शकता, लॉंग टर्म साठी पण तुम्ही वापरू शकता. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. आणखी तुमच्या काही अडचणी असतील तर आमच्याशी संपर्क करण्याचे सगळे वेज तुम्हाला माहीत आहेत, आम्ही दिलेले आहेत. तुमच्या शंका, तुमचे प्रश्न, तुमचे काही कन्सर्न असतील तर ते प्लीज विचारा. थँक्यू.